माऊलीने गुलामीच्या छाताडावर प्रहार केला. त्या थोर राजमाताची जाऊन मानाचा मुद्रा. जय जिजाऊ, जय शिवराय. हे हिंदवी स्वराज्य आहे. इथे आया मायांची पूजा केली जाते. जा तुझ्या मालकाला जाऊन सांग, पुण्याची जहागिरी आता महाराज साहेबांची अर्धांगिनी चालेल. बाळी निर्धास्तपणे वावरू लागल्या तर ते खरे स्वराज्य. याकरता हवे स्वराज्य. स्वतंत्रता के बाद भारतीय नारी की स्थिति में क्रांतिकारी बदलाव आया. आज की नारी राजनीतिक, सामाजिक, आर्थिक सभी क्षेत्रों में आगे बढ़ रही है. पर इन सब की शुरुआत कब हुई? ये कहानी है 19वीं सदी की, जहां भारत देश कई सामाजिक कृत्य जैसे विधवाओं का शोषण, बाल विवाह, देवदासी, सती जैसी प्रथाओं में जकड़ा हुआ था. पुरुष प्रधान संस्कृति में स्त्री का पढ़ना मानो अभिशाप था. ऐसे में क्या होगा स्त्री का भविष्य? क्या होगी स्त्री की दशा? वो एक स्त्री ही समझ सकती थी. और यही बदलाव लाने के लिए दो रणरागिनियों ने जन्म लिया, जिनके नाम थे सावित्रीबाई फुले और फातिमा शेख. त्याग आई तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी. तुझी ही अंगाई गाती दिशा दाही, क्रांती सूर्य तुझी या पाठी. तुझे नला सवार नाही थांबली, झुगारुनी रूढी पुढेच चालली. समोरतेचा ध्यास घेते लावली, सुधारणा समाज भिडेकली. ज्ञान ज्योती तुझ्यामुळे तुलाच जीवन समर्पिले. सावित्री आई बाईने शिकवून करायचंय काय? स्त्रियांना घरात ठेवला, यांना वाढा आणि सृष्टी वाढा म्हणावं. बायकांची लायकी नवऱ्याच्या आई. सावित्री आई, बंधन माझे सावित्री आई. शक्ती देव नामा, शोध केलंस तू आमच्या आयुष्याचे. सारी दुनिया कळली तेव्हा, पंख आम्हा दिली आई स्वप्नाचे. चंदन होऊन शिजलीस तू आणि आम्ही झालो सुगंधी. बंधन तोडून शिकण्यासाठीची वेळ आता संधी. पण मॅडम, रमाबाईंची रमाई केव्हा झाली? रमाबाईंच्या 5 मुलांपैकी 4 मुलांचा मृत्यू त्यांनी खूप जवळून पाहिला होता. त्यानंतर लहान मुलांना उपाशी पोटी बघणं त्यांना कधीच सहन झालं नाही. अशाच एका वेळी भुकेल्या मुलांची दशा पाहुनी बांगड्या सोन्याच्या रमाईने दिल्या काढून. आणि त्या दिवसानंतर सगळी मुलं रमाबाईंना रमाई बोलू लागली. मग
रमाई प्रवासालूत नटलया नवऱ्या प्रेम, माया, त्याग अशा अनेक गुणांचा संगम म्हणजेच माता रमाबाई भीमराव आंबेडकर.